अगं ते वॉशिंग मशीन मान टाकतंय. अरे देवा, त्या आयुब भाईंना फोन कर आणि त्यांना सांग लवकर या मशीन दुरुस्त करा. अगं माझ्याकडे नंबर नाहीये. आदित्यकडे बघ, तो फोन करतो त्यांना. जा. हा ठीक आहे. नाटक करू नाटक करत होतास. माई लवकर इकडे ये. काय झालं? अगं ये ना. हिचं बाई काहीतरी नेहमी वेगळंच चालू असतं. काय झालं? ते बघ काय करताय. काय आहे? इकडे बघ बघ. दिसतंय का? दिसतंय? चष्मा नाही दिसतंय? तिकडे थांब ना तर अजून मजा कर. मजा काय मजा? त्यांच्या भानगडीत पडू नकोस. कळलं ना? काय करायचं ते करू दे त्यांना. अगं पण उषा फाटून सगळी पिसं उडताय. उडू दे. तू ना खुपसाळ जाऊ नकोस. सतीशला सांगून 2 मोठ्या उशा मागवून घे आणि काय ते उडव पिस. कळलं ना? अगं नाही, तसं नाही म्हणायचंय मला. अगं नंतर चिडवायला चान्स मिळेल ना. थांब जरा. काही नकोय त्यांना चिडवायला. त्यांचं त्यांना करू दे ना. काय करायचं ते. शिबाई तुला ना कशात इंटरेस्टच नाहीये. अगं म्हातारी झालीस तू म्हातारी. ए वा, आई आहे मी तुझी. कळलं ना? जा बघू तू वरती. जा जा. बरोबर. गॉसिपिंग साठी एक सॉलिड विषय मिळेल ना. थांब तर जरा. काही गॉसिप बिसिप करायला नकोय. कळलं ना? बरं हे बघ, मला काम करायचंय. वॉशिंग मशीनला कपडे टाकायचे तर नंबर पाहिजे. मला नंबर पाहिजे. एक दिवस उशिरा कपडे धुतले तर काही बिघडत नाही बरं का. आदित्यकडनं मी नंबर घेईन आणि देईन तुला. चल जा जा तुझ्या कामाला. चाहत नुसती. सावकाश होते रे बाबा. कळलं ना मेघना? नाही कालचा उपास सोडताय तुम्ही. हो, आणि आम्हाला सवय आहे उपासाची. तुमचा पहिलाच उपास आहे. नाही तसे तुम्ही 4 दिवस आधीच बाहेर जाऊन उपवासाच्या आधीच पारणं फिरून आलेला आहेत. काय यार दादा तू पण. काय? अरे म्हणजे बाहेर तुमचं भरपूर खाणं पिणं झालं नाहीये का? का असताय? तुम्हाला काय वाटलं मी कशाबद्दल बोलतोय? हा, नका रे छळ त्यांना. काही नाही हा अमित दादा, चांगलंच बोल त्याला. नाहीतरी ज्याला त्याला निरुत्तर करत असतो हा. आणि आता छळायचा चान्स मिळालाय ना, मग आता छळणार तुला. कळलं? बोल बोल बोल. हे अर्चू, मी काय म्हणतो, आत्ता नको. जेजुरीहून आल्यानंतर छळा मला. नाही काय, मेघना आणि मी उद्या जेजुरीला चाललोय. काय? बघितलं अमित दादा, आत्ताच भटकून आलाय ना, तरी याचं पोट भरलंय का बघ. अरे हा, खरंच जातोयस? म्हणजे आता रजा घेतलीच आहे तर तेवढ्यातच प्लॅन करून घेतो ना. मग परत रजा घेणं पण कठीण होईल. आणि माई म्हणाली ते पण पटलं आम्हाला. काय निमित्त शोधा आणि भटका, काय ग असं म्हणालीस तू यांना? असं कसं म्हणेन मी? तुम्ही देसाई ना सरळ म्हणून कधी बोलू नका. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की आपल्याला जेव्हा काही गोष्ट हवी असते तेव्हा आपण देवाकडे जातो, त्याची प्रार्थना करतो, धावा करतो, आणि जेव्हा तो आपल्याला ते देतो तेव्हा मात्र आपण आभार मानायला आळमटळम करतो. तसं करू नका. कळलं ना? काय पॉइंट आहे, पॉइंट आहे, पॉइंट आहे. अरे मग काय, शुभस्थ शीघ्रम, रवाना व्हा लगेच. आमच्यासाठी भरपूर प्रसाद घेऊन या. बरं नाना, आज आपली दुपारी 1:30ची अपॉइंटमेंट आहे. कसली रे? अरे माई नानांचं इयरली चेकअप. ओके ओके ओके. आणि दुपारी आम्ही सुद्धा बाहेर जाणार आहोत. मुलांच्या शाळेचे युनिफॉर्म्स आणि काही काही छोटी मोठी खरेदी करायची आहे. आणि पोरांना ना किड्स झोन मध्ये जायचंय. सुट्टीतला शेवटचा चान्स आहे, मस्त एन्जॉय करून घ्यायचंय. किड झोन मध्ये जाण्याची आयडिया तुझी असेल ना अर्चू? हसतोयस काय? हो माझीच आहे. मला आवडतं जायला. अगं मग जा ना, नाही कोण म्हणतंय. अरे देवा, म्हणजे घराला कुलूप लावून जावं लागणार की काय आपल्याला? का आदित्यने मेघना आहेत की घरी? अगं बाई, हे लक्षातच नाही राहिलं माझ्या. हे काकू, तू येतेस ना किड झोन मध्ये? हो हो, तू चल ना आमच्या बरोबर प्लीज. ए काहीतरीच काय, घरी काम आहेत त्या दोघांना महत्वाची, हो की नाही? घरी काय काम असणार? अरे पल्लव, तुला नाही कळणार. घरी कोणी नाही म्हणजे घराचं काय म्हणतात त्याला, राखण करण्याचं मोठं काम आहे की नाही यांच्यावर, हो की नाही? मग जा पळ, जा जा, चला निघा. हे काय चाललंय तुझे? मुलांचं हसताय काय तुम्ही सगळे? ते लाजतात बघ असे लोक.